यो गण्या भाऊ, लवकर लवकर भाजी बनव गा, मला मस्त भूक लागली जोरात. काही पुरीच्या पुरी कडे माझ्या तोंडात सपापतो का का मी? किती दिवसाचा उपाशी आहेस बे? राक्षसासारखा करून राहिलास तर. अबे तसा नाही गण्या भाऊ, माझ्या मायनं मला घराच्या बाहेर काढलं 2 दिवसासाठी. बे तुले जेवायचं आहे तर तू दुसरा बहाणा मार. काही झाला का निस्ता घराच्या बाहेर काढलं म्हणून सांगतेस. आणि तुझ्या हिश्याचा स्वयंपाक मांडला मी ना, तर तुले काही बहाणे मारावाची गरज नाही. मस्त जेवतो चांगला दाबून. मी माझा गण्या भाऊ. बर मी का म्हणतो डेंगू, लगेच दिवस झाले बे माझ्या सवितीला भेटलून नाही तर जाऊन का बे असतीच्या घरी? पागल झालास का? म्हणजे आता तू 1 दिवसाचा जेवण जाशील ना काढशील 5 दिवसाचा? मी नाही येत बे त्या खडूसच्या घरी. डेंगू जावे आपल्या घरी, तुझा काम नशी आमच्या घरी आता. अबे पण जेवण जेवण गिवण आपल्या घरी करावायचा येते नाही. उकडच्या खावाला येतेस. तुझ्या घरी भात भाजी रांधत नाही का बे? तुझे मायबाप कोणी जेवतेत लंगर मध्ये? बे माझ्या मायाचा हप्त्यातून 3 दिवस उपास राहते ना, 3 दिवस रिश्तेदाराच्या घरी जेवण. आणि माझा बाप आपल्या मित्राच्या घरी जेवते. मग तूच सांग ना भाऊ, आता मी कोठी जेवीन तुझ्या घरी नाही तर? बे कोण्या दिवशी तुला झाडू फेकून मारतो तेही तुझ्या कपारावर. बे खोटा बोलायची काही हद राहते? चुपचाप जेवण कर आणि चल माझ्यासोबत सवितीच्या घरी. चल, लगेच दिवस झाले माझ्या वहिनीला पाहून येतो. राम राम मामाजी. गण्या, डेंगू, तुम्ही येती काव करता अबे? आम्ही तुमच्या पोरीले भेटायला आलो. लगेच दिवस झाले ना, आम्ही भेटलो नाही तर सवितीला. ते अभ्यास करत आहे, तुम्हाला भेट. हे कधीपासून अभ्यास करावा लागली बे? अबे तिचा बाप आपल्याला चुत्या बनवत आहे का नाही भाऊ? अजी का मामाजी, आम्ही लगेच दिवसानं आलो ना, तुम्ही असे करत्या? अबे जावा बे, डिस्टर्ब नको करा मला. मी इकडे झाडाला पाणी देऊन राहिलो. अजी तर झाडाला पाणी देण्यापेक्षा आपल्या टकल्यावर फवारा मारा ना जी, 2-4 केस उगतील तर. तुझी उद्धट बोलावाची सवय नाहीच गेली नाही गण्या? अजी मामाजी, हे सर्व सोडा. आमची सविती कुठे आहे? आमची आमची मैत्रीण सविती कुठे आहे? सोमने वा, मला सप्पा माहित आहे. तुम्ही दोघंही मिळून माझ्या पोरीला पटवाले लागल्या. तुझी पोरगी जशी काही विद्या बालन लागली, त्याची पुरा गाव पटवाच्या मांग आहे. पण आम्ही गावात 2 जण शुद्धनी काऊन? हा माझा मित्र डेंगू तुमच्या पोरीला आपली बहीण मानते. काही सांगतेस का बे? मी तिला कधी बहीण मानलो बे? गण्या भाऊ, तू अब्सेंट राहताना मी तिच्यावर लाईन मारो बे? डेंग्या पगले भाभी आहे तेरी. तुमच्या सप्प्या कुटूर कुटूर गोष्टी ऐकलो म्हणलो मी ना. आता येथून चालते होत्या का? शेरूले आणू? शेरू? तुमच्या पोराचं नाव शेरू ठेवलंय का? अबे माझ्या कुत्र्याचं नाव होतो. बो तुम्हाला कुत्रा पैदा झाला? अबे जावा ना बे, माझा डोकसा नको खावा तुम्ही. मी पहिलंच इकडे टेन्शन मध्ये आहो. टेन्शन तर आहेच तुम्हाला, डोक्यावरच्या केसावरूनच समजून येते. टोपी गिपी लावत जावा ना जी, कोणी गोटे गिटे फेकून मारतील ना. टकला फुटल तर टकला दिसेल कसा? गण्या अजी जाऊ दे ना जी, सवितीला भेटावाला लगेच दिवस झाले आम्ही भेटलोच नाही. त्या दिवशीच आलास तरी बे तू भेटावाला. अहो का गणिताचा पुस्तक देवाचा आहे म्हणून आला होतास तरी? तर आता पुस्तक वापस नको आणू का? तुझ्या पोरीला पुस्तक पचू देऊ का मी? हो ना, गरीब माणूस आम्ही, दुसरा पुस्तक घेऊन कुठून? अबे पण तुमची शाळा शिकून झाली तरी त्या पुस्तकाचा कोणता काम? आजी तो पुस्तक माझ्या लहान भावाला होईल. तुमचे चमडेच काढतो मी. हो शेरू. मामाजी एवढ्या लवकर फारमात नको येवा तुम्ही. ए शेरू. अबे डेंग्या पर लवकरच परालाच बी तुझं. अबे माले थांब. अव आई, हा गण्या अन डेंगू आपल्या सवितीला भेटावासाठी येतात. मले तर वाटते सविती अन गण्याचा काहीतरी आहे. आपल्याच पोरीवर शक पकडतेस का रे बकऱ्या? माझी सविती लाख गुणाची बाय, ते तशी कामा नाही करू शकत. व आई, जे दिसते साधे तेच निघते चेसचे प्यादे. हा चेस का? अव ते सोड, मला तर पुरा शक आहे. हा राव राव गण्या येते काऊन आपल्या घरी? अकरा मित्र आपल्या मैत्रिणीला भेटायला येत नाही का? आता गीता गण्या आला ना, त्याचा कुराडीनं फलकवतो मी. राम राम मामाजी. गण्या तू? नाही, गण्याचा भूत. अजी मी आलो तर मीच येईन ना, अजून कोण? अबे तू आपल्या घरी जातेस का लावू पोलिसाला फोन? अकरा गण्या, तुले काम धंदे नशीत का रे? राहू राहू तू माझ्या नातनीला भेटायला येतेस? अव कोण सांगला व गुडघे तुले? मी आता तर तुले भेटायला आलो. माये म्हणलो माझ्या मैत्रिणीच्या आजीची तब्येत चांगली नशीये, तर जाऊन एक भेट दे बाबा. हो बापू, 2-4 दिवस झाले मला पतली हगी लागली आहे. ची नाक नाक ताप येते मला. ओ बुडगे, तू इमोशनल नको हो. बकऱ्या माझ्यासोबत असा बोलतेत का? आई, हा गण्या सप्पा चमडी चोर आहे. का चोरलो का तुझ्या घरचा? एक वेळ सवितीचा दिल चोरल्यावर म्हणजे मला चोर आहे म्हणून. बुडग्याई, तुझ्यासाठी मी हे आणलो पाय गिफ्ट. या बक्षामध्ये नवीन धोतर आहे. धोतर? लुगडा आहे, लुगडा तुझ्यासाठी.
माये माझ्या नवलीचा गण्या रे बापा, मोठा सादरा पोरगा आहेस रे बापू तू. सविती कुठे आहे व? ते वरत अभ्यास करत आहे रे बापू. रात दिवस अभ्यास करत राहते. एमपीसी युपीसी देत आहे का? मग आमच्या पोरगीला असा समजलास का तू? भोकन टिकलेलं एबीसीडी नाहीये साधी, चालली ते ती एमपीसी युपीसी देवाल. तुम्हाला लाजा शर्मा असत्या तर असे सांगलाय नसत्या तुम्ही. शविते, अरे कधी आलास तू? ये चाल वरत माझ्या रूम मध्ये. कायले तू वरून खाली आलीस कायले? अभ्यास करत होतीस ना? आजी पप्पा माझा मित्र बहुत दिवसानं आला. बहुत दिवसाने कुठे आलाय? त्या दिवशीच तर आलता गणिताचं पुस्तक धरून. तूही नाही का बुडगे, लगेच शक लावतेस वा आपल्या नाचणीवर. आजी कायची रानलीस भाजी? अरे ये गण्या चल वरत चल. कसा राहते बे तुमचा वर्त? ए सविते चल वर्त हो तू. अन गण्या हा गिफ्टचा बॉक्स येते ठेव आणि तू आपला घर आलो हो. पप्पा न पप्पा. पप्पा गिप्पा सप्पा मेला. माझी तडपायाची आग मस्तकात नको आणा हो. तुझ्या टकल्यावर कोण्या दिवशी हतोडा मारतो हो? अगा बाप होस का कोणता जल्लाद? आपल्या पोरीची खुशी पाहून नाही हो तुले? ऐन माय बुडगी मरावाच्या पहिलं तुझा मारून ठेवतो हो. अगा माझा का लपडा गिपडा का तुझ्या पोरी सोबत? नॉर्मल मित्र मैत्री म्हणून आम्ही भेटत जाऊ, तर त्याच्यामध्ये तुम्ही शक घेता? गण्या बहुत बोललास तू. आत्ताच्या आत्ता तू इथून माझ्या घराच्या बाहेर झालाच पाहिजे, नाही तर काव बुडगे शेरू. ऐन माय बापाच्या पहिले या शेरूला मारा लागते. चल सविते तू वर्त हो. गा बावा तू घराच्या वर तर काव करतायस? अरे बापू मी कवलं सवारताव. अगा हो तर सकाळी सवार जो ना, एवढ्या रात्री कोण कवलं सवारते? अरे बापू सकाळी माझा पोरगा येत आहे परदेशातून. बुडगा पागल गिगा झालास का गा? तुझा पोरगा तर कवातच मेला, ढुंगणात बोट कुचकून. आता कोणता पोरगा येत तुझा? तुझे लपडे का परदेशात होते का? कोण सांगला बे तुम्हाला माझा पोरगा मेला म्हणून? माझा पोरगा अजूनही जिवंत आहे. पागल झालास का गा बुडगा बाबा? तुझ्या पोराची हंडी मीच तर पकडलो होतो. त्या जमते तेवढी पेत जा. 90च्या वर तू एक काही पॅक नको पेत जाऊ. अरे बापू नाही पेत मी दारू. सकाळी येत आहे माझा पोरगा आणि माझी पारू. पारू कन्या भाऊ यानं 90च्या वर पुरा बंपरच पेलन का? सगळा बाबा या सदम्यातून बाहेर निघ. तुझी पारू आणि पोरगा मेले तरी आता झाला तो झाला, समोरच्या दिशेने चल. अबे मी नाही तुम्ही पागल झाल्या. रात्री दारू ढुसून कोटी चालला बे तुम्ही? बाबा एक वेळ मी तुझा मूत पिऊन टाकीन, पण दारूच्या नादी नाही जात का? आम्ही चाललो तिकडे फिरावालं. एवढ्या रात्री का बे? तू सकाळी फिरू शकत होतास ना? तुले माहित नाही का रात्री भूत घुमते भूत? माले नाही लाग भेव, त्या भूताच्या अंगावर मुताला सांग. बाप रे जान का बाबा झोप जो ना, मग सकाळी कवलं सवार जो काय तर उतर खाली उतर. आता तुम्हाला कसं सांगू भाऊ, मी रात्रीच घुमतो, दिवसा तर माझा टाइम नसे घुमावाचा. गा कोणती बुडगी बाईकीन बाहेर परसाकड आली तर तुला पाहून भेवल ना. भेवल सोड, याला असा वर्त बसून पाहून ते जागेतच मरल. का झाला बे गण्या? माझी झोप काऊन खराब करत आहात तुम्ही? माझ्या घरासमोर येऊन कोणासोबत बोलत आहात बे तुम्ही? आणि एवढ्या रात्री कोटी चालल्या बे? बाबा अभी गण्या भाऊ भूत. भूत? भूत प्रेत निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. जय हनुमान ज्ञान गुण सागर. कोण रे वर्त आहे? भूत. अबे डेंग्या पर भोसडीच्या गाडी तुझ्याकडे आहे ना? पर गण्या भाऊ पर. अबे चल आता उतरशील का नाही? मी नाही येत गण्या भाऊ, तुम्हाला अशा जालमध्ये फसवतेस. आताच आपण त्या भूतापासून वाचलून अबे वाचवलो मी ना गाडी भगवलो म्हणून, नाही तर त्या भूतासोबत तू कधीचाच वर गेला असतास. चल लवकर. अबे पण एवढ्या मोठ्या घरात सवितीचा कमरा धुंडशील कसा? सवितीचा कमरा मी तिच्या वासवासानं धुंडू शकतो. माझ्या म्हणजे कुत्र्यासारखी ॲबिलिटी आहे. अबे गण्या भाऊ तिचा बाप आपल्या मांग घुबडासारखे डोरे लावून आहे. साला तू इकडे कर्म करावाला जाशील, तिकडे कांड करून येशील. मला तर तुझ्यावर पहिलंच विश्वास नसे गण्या भाऊ. एक वेळ मी कोट्यावरच्या बाईवर विश्वास ठेवीन, पण साल्या तुझ्यावर नाही. बस डेंगू यही दोस्ती. घुबडा माल तू कोणासोबत कम्पेअर केलास बे? कोट्यावरच्या बाई सोबत? बे दुसऱ्याचे मित्र पाहिजे बे, जान देते जान. सवितीचा बाप येईल तर मारायला आपली. अबे येत असेल तर चल, येतीस टाइमपास करशील तर कसा बे? मी नाही येत गण्या भाऊ. तर मग तू येतपर्यंत आलास काय ल? गण्या भाऊ तुझा मित्र म्हणून आलो तर सही, पण आता तुझ्या लवरला भेटायला तूच जा. आऊन तू काऊन नाही येस? असा लग्न झाल्यावर सुहागरातच्या वेळेस मला असाच बोलावशील का? होसीच्या डेंग्या तुझ्या कपारावर मारू का बे चप्पल फेकून? साला दोष होस का कोणा जन्मातला दुश्मन बे? बे गण्या भाऊ सवितीच्या आजीनं काळीला सुवट केलं नाही. आपण जर का तिला दिसलो ना तर ते काळी आपल्या ढुंगणात. अबे त्या बुडगीला रात्री कोटी दिसते,
ऑपरेशन केलं नाही गण्या भाऊ, तिने एक डोळा घुबडाचा लावला न. तिले आता रात्री 4K क्वालिटी मध्ये दिसते. बेटा आता सकाळवर येती गोष्टीच करत राहशील का माझ्यासोबत? का चलशील तिकडं? गण्या भाऊ तू जा, लवकर जाऊन ये. मी तवरी येती वाट पाहतो तुझी. कोणी जरी आला तर पटकन तुला सूचना देतो. कसा सूचना कसा देशील? जोरात बोंबलतो गण्या भाऊ म्हणून. बरं, आणि येती चुपचाप उभा राहायचो बापू. नाही तर या झाडामध्ये लपून राह, कारण याच्या घरी एक शेरू नावाचा कुत्रा आहे. त्यानं पाहिलं तर तुझे लोचने तोडते. हो अबे ठीक आहे ठीक आहे, जा लवकर तू. सविते, ए सविते, उठणे भोकणारे, किती झोपत असते घोरू घोरू. सविते, हे सविते, उठतेस का आता? मारू फेकून तुला गोटा. कोण? हा गण्या, तू एवढ्या रात्री येते? पण येती नाही तर कुठी? बकऱ्या गण्या, माझ्या बापानं पाहिलं तर तुला कोचकावते. ए तो टकल्या झोपला असेल. नाही नाही नाही, तू घरी जा पहिलं. लवकर खाली उतर आणि घरी जा. गदाडे, मला रूम मध्ये बोलवायचीस तर घरी पाठवते. एवढी हिम्मत करून मी येथे भेटायला आलो तुले, त्याची तारीफ करून मला रूम मध्ये बोलवायची तर घरी जा म्हणतेस. केवढी खेळ मी म्हणावा येतो. ओ बेबी, आ गया मैं नहा के. चलो अब करते हैं काम चालू. टुरुरुरु टुरुरुरु. ए टुरुरुरु टुरुरुरु, भोसडीचा कोणच बे तू? गण्या, हा हा माझा मेवना हो. मेवण्यासोबत तू गुल खिळवत आहेस? लमचे माझ्यासोबत तुझा लपडा होता तर माझ्यानं मन नाही भरला का तुझा? आता मेवण्यासोबत गुल खिळवत असत? सविता बेबी, कोण आहे हा? अबे कार्या, इथं लवर आहो मी. तर मग उद्या भेटतो बापू तू गार्डन मध्ये. आता मी हिच्यासोबत प्रेम करतो. पहिलं रूम मध्ये मी आलो ना. अबे पहिले मी आलो म्हणजे का कोठेवाली हो का बे हे? अबे माझी लवर हो लवर. तुझी लवर 10 जणांना देऊन बसली आहे. कोठेवाल्यापेक्षा महान आहे म्हणलं हे. सविते, हे तुला बरोबर नाही केलीस माझ्यासोबत. तुला भेटावासाठी मी एवढे खतरे माझ्या अंगावर घेतलो आणि तुला काव केलीस हे असा? गण्या, मला सांगू होतं दे. आता का सांगावा तर राहिला सविता बाई? मोठ्यानं चुना लावून धोका दिलीस मला. माझा आजा बिमार होता, त्याच्या पॅन्टतून पैसे चोरलो आणि तुझ्या आजीला गिफ्ट दिलो. काऊन? तुला भेटावासाठी. आणि तू येती कार्यासोबत रंगरशिया म्हणून मला मोठा गिफ्ट दिलीस. अरे नाही कोणाला देवाला तर भेव. गण्या, आता नको म्हणू बाई मला गण्या. कोण तुला असे लपडे कर म्हणे? मी होतो तर तुझ्या कदमामध्ये ठेवलो असतो पुरा जग. आता भोसडीचे सविते भग. काय ना बकऱ्या, मला नशी तुझी गरज. आला मोठा येती लपडे सविती. तुला नरकातही जागा नाही भेटली या भोसडीचे. डेंग्या, का झाला बे गण्या भाऊ? सवितीच्या आजीनं टाकलं का तुझ्या ढुंगणात ते सुवटवाली काडी? अबे नाही बे. मग तिच्या बापानं सुतावलं का तुझा? अबे नाही, सवितीच्या रूम मध्ये गेलो. मग काय केलं तुला गण्या भाऊ? मी काय करावाच्या पहिला दुसरा कोणतरी काहीतरी करून बसला बे. म्हणजे सवितीनं आपल्या मेवण्याला बोलवलं होतं घरी. आता रूम मध्ये ते मेवण्यासोबत मस्त गुलू गुलू करत आहे. मला धोका दिला बे तिनं. तुझी लवर मोठ्यानं लोफर निघली बे. आता कोटी पाहू मी? कोणाला दिसू कोणाला नको दिसू? मला चक्कर वाटत आहे डेंगू. बे गण्या भाऊ, गाडीवर बस तू. बस, तुला मी दारू पेवायला नेतो तिकडे. दारू तर मी पेत नाही बे. लोकांचे ब्रेकअप झाल्यावर मस्त दारू पिते. आता तू पे. बे गण्या भाऊ कुत्रा, लवकर गाडीवर बस. बे डेंग्या, मला तर एकटाच बरालास का बे?